मित्रांनो, कॅशलेस म्हणता म्हणता जीवनातूनच कॅश लेस होत चाललेली आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमचं खिशातलं पैशाचं पाकिट काढा आणि त्याचं आत्ता परीक्षण करा. त्यामध्ये किती पैसे आहेत बघा आणि तुम्ही त्याची मांडणी कशी केलेली आहात बघा. पैसा ही एक ऊर्जा आहे. तुम्हाला कसं चांगल्या घरात राहायला आवडतं तसं पैशाला सुद्धा नीटनेटकं आणि स्वच्छ पाकिटात राहायला आवडतं. आणि पैशाची मांडणी ही अशा पद्धतीने तुम्ही जर केलेलं असाल आणि कमीत कमी 11,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम ठेवलेला असाल तर तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा होईल. म्हणून मिनिमम बँक बॅलन्स जसा तुम्ही ठेवता, अकाउंटला चार्जेस पडतात म्हणून, तसं कॅश सुद्धा ठेवायला तुम्ही चालू करा. डिजिटलच्या या जमान्यामध्ये कितीही पैसे तुमच्या गुगल पे, फोन पेला असतील तर कॅश तुमच्याजवळ असणं खूप महत्वाचं आहे. कारण मित्रांनो, तुमच्या खिशात 50 रुपये आहेत आणि तुम्ही जर मॉलमधनं फिरत असला तर पैसे नाहीत ही भावना तुमचंच अंतर्मन तुम्हाला 50 वेळा सांगितलेलं असते आणि ती एक निगेटिव्ह ऊर्जा जीवनात प्रवाहित होत्या. त्यामुळे मित्रांनो, हा एक प्रयोग तुम्ही करून बघा. कमीत कमी 11,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम पाकिटात ठेवा. पाकिटात एसटीची तिकीट, आयडेंटिटी कार्ड, अमुक तमुक, फोटो, असं केर कचरा भरू नका. तुम्ही असं पद्धतीनं गचाळ पाकिट, म्हणजे तिथं केर कचरा असलेल्या घरात आपल्याला झोपून राहायला आवडत आहे काय? नाही मित्रांनो. तसंच पैशाला सुद्धा नीटनेटकं आणि चांगल्या ठिकाणी राहायला आवडत असते. त्यामुळे हा प्रयोग नक्कीच करून बघा. तुमच्या जीवनात तुम्हाला पैशाचा प्रवाह भरपूर वाढलेला दिसेल मित्रांनो.